चला वॉकिंग होऊन येता येता मिरच्या आणलेल्या आहेत पदरात बांधून. भाजीवाला दिसला, कोथिंबीर घेतलेली आहे. चला आता घेतल्याच आहेत ताज्या मिरच्या आणि कोथिंबीर, काहीतरी चटपटीत करूया. चहा पीत पीत, आयता केलेला चहा आहे, काय चव आहे, वा वा वा. ठिकाणी मी तयारी केलेली आहे डोसा. 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, आता चिरायची. 1 कांदा. इकडे माझं डोसा प्रेमिक्सचं पीठ, त्याच्यात जिरे, ओवा, मीठ घातलेलं आहे आणि ताकाच्या पाण्यामध्ये भिजवलेलं आहे. आणि सर्वात शेवट याच्यामध्ये खाली घातलेला आहे रवा. चला, यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची असं मिक्स केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे डोसा प्रीमिक्समध्ये मी सर्व डाळी, तांदूळ, गहू, ज्वारी सर्व मिक्स करते. 1 किलो ज्वारी घेते, बाकी सगळं पाव किलो घेते. सगळ्या डाळी, तांदूळ आणि खडा मसाला, लवंग, मिरे, जिरे, धने, मेथ्या असं मी यामध्ये दळून आणून ठेवत असते पीठ. आता रवा घातलेला आहे साधा नेहमीचा 1 डाव भरून आणि 3 डाव पीठ घातलेलं आहे डोसा प्रीमिक्स. माझ्याकडे ताकाचं पाणी असतं, तुम्हाला माहिती आहे. ताकाचं पाणी म्हणजे सरळ ताकाचं पाणीच आहे. ताक संपलेलं आहे त्यातलं, आता उगाच लोण्यातलं पाणी आहे ते सगळं. आज परत ताक करायचं आहे, आता झाकून ठेवूया. आमच्या मावशी आलेल्या नाही आहेत, त्यामुळे आता तोपर्यंत आपण धुवून येऊया. भराभर भराभर हे असं धुवून का. आता एक चहा पिऊया आणि डोसे करून खाऊया. चहा घेणार काय तुम्ही? चला आता गरम गरम डोसे करून खाऊया. नाश्ता मूड आलाय म्हणून, नाही तर सकाळी झालाय नाश्ता, रेडीमेड नाश्ता आला होता. तवा गरम झालेला आहे, त्यावरती आपण तेल घातलेलं आहे. खडरम खडरम करणं चालू आहे. आता यावरती छान वाफ आलेली आहे आता मस्त. आता आपले तेवढं 10-15 मिनटं भिजलं. नकाशा पोटात तर जायचंय, गवलच पाहिजे असं कुठं आहे. नकाशा मस्त. चला लगेच बारीक, उगाच खेळ. आता यावर मस्त झाकण घालूया आणि 100 आकडे मोजूया. 100 आकड्याला अशी कडा लालसर व्हायला लागते. हे बघा, निघाले का मस्त सुंदर डोसा निघतो. 100 आकड्याला निघतो, सहजपणे निघतो, अगदी काही करावं लागत नाही. आपण तर साईडनं तेल पण सोडत नाही, तुम्हाला माहिती आहे. बघा, खरपूस खमंग सुंदर जाळीदार डोसा तयार खाण्यासाठी. या तिथं समोरच लोणी आणि हे आहे, घ्या. हां घेतलं ना, व्हेरी गुड. इकडे तिकडे सगळीकडे बांधकाम चालू आहेत. एवढी धूळ उडते, रस्ते खराब आहेत, सगळे खड्डे, सगळे खोदलेले, त्याच्यावर खडी टाकलेली, रस्त्याची अवस्था वाईट. त्यामुळे धूळ एवढी प्रचंड सगळीकडनं आणि वाहनं भयंकर झालेली आहेत. त्यामुळे मावशी नसल्या तरी मला बेडशीट हे ते सगळं धुवावंच लागतं. धूळ तरी जाते, स्वच्छ धुतलं नाही तरी कमीत कमी पाण्यातनं काढल्यावर धूळ तरी जाते, नाही तर धूळ चावते, होय की नाही. तेल लावलेलं आहे पुन्हा एकदा.
मीठ वगैरे बरोबर झालंय ना? चविष्ट झालाय का नाही? चविष्ट. हमिंग मेडिटेशन जे तुम्ही काम करता करता करू शकता, ज्याच्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये व्हायब्रेशन्स येतात. आपल्याला बहुतेकाची चाल येत असते गाण्यांचे, बोल बऱ्याच वेळेला माहीत नसतात, पाठ नसतात, विसरलेले असतात. मग हमिंग मेडिटेशन करायचं. गाणं म्हटल्याचा आनंद, मेंदूला गाणं म्हटल्यावर एकदम मस्त वाटतं. आणि हे एक प्रकारचं हमिंग मेडिटेशन आहे. त्यामुळे तुम्हाला फ्रेश होता तुम्ही. व्हायब्रेशन्समुळे अंगामध्ये कळा येतात, झुंझुन होतंय, येऊ होतंय, तेऊ होतंय, सगळ्या तक्रारी निघून जातात. ऑल इन वन मेडिसिन. चला आता आपणही डोसा. चला वरती घातलेला आहे, झाकून ठेवूया, तोवर आपलं खाऊन होतंय. काय कोणीतरी आलेलं असतंय, काहीतरी निरोप देतंय. तर मस्तपैकी आता आपण डोसा खाणार आहोत. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे चटणी मी करून ठेवलेली असते, म्हणजे काय फार करत नाही, 2 दिवसाचीच केलेली असते. आणि लोणी काय माझं असतंच, तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे भरपूरच लोणी असतो. आता हे एवढं तांब्याभर लोणी आहे आणि परत आता आज ताक निघालेलं आहे, ताक करायला पाहिजे. मग आता हे लोणी आहे ना, हे कढवून टाकू आज, म्हणजे नवीन लोणी उद्यापासून खायला तयार. नवीन ताक, नवीन लोणी. चला कसं झालंय बघूया आज. हा 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 हा. चटणी सुपर डुपर हिट. किती झटपट आणि मस्त चटणी होते ही, फार सुरेख. मला ते मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा रस्त्यावरच्या गाड्या असतात ना, तिथलं खाल्लेलं परवडलं. ते रोजच्या रोज ताजंच असतंय. मोठी मोठी हॉटेल्स असतात ना, तिथं महिना आधी केलेल्या ग्रेव्या असतात. पालक पनीरची ग्रेव्ही वेगळी, आलू मटरची वेगळी, दाल फ्रायची वेगळी, अशा ग्रेव्या किलोनी येतात त्यांच्याकडं. 100 किलो घेतात ते विकत एका वेळेला आणि मोठ्या मोठ्या फ्रीजमध्ये ठेवतात. जसे आईस्क्रीम बेकरीमध्ये ठेवलेलं असते की नाही, प्रत्येक बेकरीत आईस्क्रीम असते ना फ्रीजमध्ये, तसं सगळं तयार असते. परवा सोशल मीडियावर ही ग्रेव्ही कशी तयार करतात मोठ्या मोठ्या कारखान्यांमध्ये हे दाखवलं आणि मला आता लक्षात आलं की कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊन खायचं म्हणजे काय खातोय कोणास ठाऊक, त्याच्यापेक्षा रस्त्यावरच्या गाड्यांवर खाल्लेलं बरं, आपल्या डोळ्यासमोर केलेलं. आणि असलं तर नक्की नसतंय. ट्रकनं त्यांच्याकडे ग्रेव्हीचे ट्रे येतात, फ्रोझन ग्रेव्ही. काय सांगायचं, फ्रोझन ग्रेव्ही येतात का फ्रोझन भाज्याच तयार येतात कोणास ठाऊक. पालक पनीर, आलू मटर, मिक्स व्हेजिटेबल, दाल, काय माहिती कारखान्यांमध्ये तयार करून ठेवलेलं असेल ना, मोठ्या मोठ्या उकळत्या कढयांमध्ये, तेच येत असेल काय माहिती. आता आपण मस्त मस्त म्हणून खातो. मॉरल ऑफ द स्टोरी इज, गाड्यावर एक वेळ खाल्लेलं बरं,
पण मोठ्या हॉटेलमध्ये खाताना भयानक विचार करायला पाहिजे. मस्त. या घरगुती मेस बऱ्या, रोजच्या रोज मस्त मसाला तयार करतात. हे असलं तर काही नाही ना, फ्रोझन भाज्या, फ्रोझन मसाला. विचार करा, करण्यासारखी गोष्ट. चला, चहा पिणार का? आणि एक अशाकडे दुर्लक्ष नाही, काही नाही. मस्त फर्स्ट क्लास. हे बघा, वाह, सुंदर. जजमेंट. हॅलो, स्पीकरवर टाकलाय फोन. स्पीकर. हॅलो. हां, हॅलो. या 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 या, गरम गरम खायला ये. ये ये, गरम गरम खा आणि मगच काम कर आता. होय गा, अजून 1-2 दिवस मग मावशी येतील. तेवढीच तुझी मदत होते मला. तेवढंसं का होईना करून देतेस, मला बरं वाटते ग. खा आता, चहा पण करते आणि मग चला. आता हा शेवटचा डोसा. जेवताना अर्धा अर्धा खायचा. आवडतो मला जेवताना खायला. चला, आता हा शेवटचा डोसा कसा झाला बघूया. वाव, जरा उचलला गेलाच. हे बघा, जास्त झाला वाटता. आपोआप उचलला गेला. म्हणजे इकडं चहा टाकला. नाही, नशीब. मला वाटलं गेला आता हा. चला, आज सकाळचा चहा नाश्ता मस्त झालेला आहे, घसघशीत, पोटभरीचा. काय किती दिवसांनी आज खाल्लं असं वाटलं.